नीटची फेरपरीक्षा योग्य पद्धतीने व्हावी याकरता सरकार आता लष्कराची मदत घेणार आहे। इतकंच नव्हे तर परीक्षा केंद्रांवर पेपर पोहोचवण्याकरता थेट वायुदलाची मदत घेतली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे। नीटच्या फेरपरीक्षेसंदर्भात आज दिल्लीमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग, पंतप्रधान कार्यालयाचे काही वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। त्याच बैठकीत 22 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेची चर्चा झाली आहे। तर याच बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एबीपी नेटवर्कशी खास संवाद साधला आणि होऊ घातलेल्या फेरपरीक्षेसंदर्भात ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यामुळे समोर आली आहे। हमारे साथ बातचीत करने के लिए मौजूद हैं केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान। नीट और सीबीएसई ये दो ऐसे मुद्दे हैं जिन पर इस वक्त पूरे देश भर में चर्चा हो रही है और हर कोई सीधे जवाब धर्मेंद्र प्रधान से चाहता है, तो इसीलिए एबीपी न्यूज से बातचीत करने के लिए धर्मेंद्र प्रधान हमारे साथ मौजूद है। धर्मेंद्र जी, एबीपी न्यूज पर स्वागत है। पहला सवाल यही कि नीट का पेपर कैसे लीक हो गया, कौन गुनहगार है, जांच कहां तक पहुंची है, कैसे ये पेपर लीक हुआ? ये जो प्रश्न पत्र बन रहा था ये लीक नहीं हुई, ये कॉम्प्रोमाइज हो गई। हाँ। जिन लोगों ने, जिनको हमने भरोसा किया था, जिन शिक्षकों को, जो शिक्षकों को विश्वास किया जाता है, जिनको हमने भरोसा करके प्रश्न बनाने के दायित्व दिया, उन्हीं में से एक ग्रुप ट्रांसलेशन करने वाले और उनमें से कुछ ग्रुप उसमें से कंप्रोमाइज होकर प्रश्न पत्र को बाहर ले गए। जो प्रश्न आने वाले था वो तो छपाई होकर अपने परीक्षा केंद्र तक गया, लेकिन जो प्रश्न बनाते हुए उन्होंने उसकी कॉपी बाहर ले जाके उसको उन्होंने कंप्रोमाइज़ किया। सीबीआई उसमें से काफ़ी आगे जा चुका है, हम तह तक जाएंगे। सीबीआई अच्छा इंक्वायरी कर रहा है, रोज़ उसमें कुछ ना कुछ खुलासा हो रही है। उस पूरा नेट को, देश में परीक्षा माफियाओं को हम पूरा कमिटेड है तह तक जाके उनको समाप्त करने के लिए। ये एक सामाजिक व्याधि है, परीक्षा को तोड़ना, गलत उपाय से तोड़ना, पैसा खर्चा करके तोड़ना, ये एक सामाजिक व्याधि हो चुकी है, सोशल एविल है ये। उसके खिलाफ हम लोग एकजुट होकर एक आंदोलन करने की, एक जागृति करने की आवश्यकता है। हमारे सामने चुनौती था कि हमको एक भी सही विद्यार्थी की हितों को हमें कंप्रोमाइज नहीं करना था। हम भले ही हमने एक कठिन निर्णय लिया, हमें बहुत उसके लिए कष्ट है। हम बच्चों को जो बच्चों की जो मानसिक स्थिति बन रही है उसके लिए हम जानते हैं, मैं उसके लिए दुखी भी हूँ, मैं उसके लिए दायित्व भी लेता हूँ, लेकिन हमारी दायित्व परीक्षा को सुव्यवस्थित करना, एक भी सही विद्यार्थी के हक को हम कॉम्प्रोमाइज ना करें, उसको वंचित ना करें परीक्षा माफियाओं के कारण, इसलिए उस पर कड़ी कार्रवाई होगी। सीबीआई, हमने तो ये अनुरोध किया है, सीबीआई उसको, ऐसे सीबीआई अपने आप में एक फास्ट ट्रैक कोर्ट है, उसको रोज़मर्रा में ट्रायल करके उसको निर्णायक स्थिति तक चार्जशीट हो, उनके ऊपर रोज़ ट्रायल हो, फास्ट ट्रैक उनके ऊपर सुनवाई हो, कोर्ट बैठे, उनको निर्णायक दंड मिले, तब जाके इसकी अंत होगा। धर्मेंद्र प्रधान जी, आप इन्हीं तैयारियों के चलते आज रक्षा मंत्री राजनाथ सिंह के घर पर एक बड़ी बैठक हुई जिसमें अलग अलग मंत्रालय के अधिकारी मौजूद रहे, आप भी मौजूद रहे। ऐसी खबरें आ रही हैं कि सेना का भी अगर ज़रूरत पड़ी तो सहयोग लिया जा सकता है, जो नीट की दोबारा परीक्षा होनी, क्या तैयारी है उसको लेकर? देखिए, सरकार इसको होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच में सभी विभागों को जिन से, ऐसे इसमें पोस्टल डिपार्टमेंट की रोल होती थी, उसमें से गृह विभाग की रोल होती थी, उसमें राज्य सरकारों की रोल होती थी, राज्य सरकार की बड़ी रोल होती थी। पिछले परीक्षा में भी उनकी काफ़ी मदद हुई है। हम फिर एक बार होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच को इकट्ठा करके हम लोग सब ताकत लगा के उसको निर्भुल परीक्षा करें, निर्दोष परीक्षा करें, उसी काम पे लगे हैं। इस बार एक सोच है कि इस परीक्षा में जो प्रश्न पत्र को नीचे ले जाने के लिए, जहाँ प्रस्तुत होती है उससे नीचे ले जाने के लिए पोस्टल डिपार्टमेंट उस काम को करता था। इसमें थोड़ा एयरफोर्स की भी सहायता लिया जाए तो जल्दी पहुंच जाए, क्योंकि जून महीने में देश की मौसम की भी एक स्थिति बनेगी। उस सारे विषय को ध्यान में रखते समय और बाकी अन्य अवस्था को देखकर सरकार तत्पर है, इसको कैसे हम निर्भुल करें। और धर्मेंद्र जी, किस तरह से मंत्रालय गारंटी लेगा कि इस बार कोई कॉम्प्रोमाइज ना हो, और क्या तैयारी है आपकी तरफ से? मैं उन तैयारियों को जानना चाहता हूँ। आपने बताया कि पूरे होल अप्रोच के साथ गवर्नमेंट आगे बढ़ रही है, पर आपके मंत्रालय की क्या तैयारी है कि अभ्यर्थियों को कोई दिक्कत ना हो, सही तरीके से वो परीक्षा दे पाएं, क्योंकि बड़े पैमाने पर सेंटर बनाए जा रहे हैं, क्या तैयारी करी जा रही है? देखिए, हमने 2-3 तुरंत जब हमने इसकी परीक्षा का
पुनः तिथि घोषणा किया। उस दिन हमने 2-3 विषय कहा था। जो परीक्षार्थी पिछले परीक्षा के लिए फीस दिए थे उनको सारे का सारा पैसा को लौटाया जाएगा। अभी की जो परीक्षा को निःशुल्क होगा। ये 2 बड़े रिलीफ हम लोगों ने विद्यार्थियों के ऊपर बोझा ना रहे उसकी चिंता की है। हमने विद्यार्थियों को अवसर दिया अगर अपना परीक्षा केंद्र बदले। कई विद्यार्थियों ने, लाखों विद्यार्थियों ने अपना जो परीक्षा पिछले बार दिए थे उसको चॉइस बदल के दूसरे केंद्र पे गए। हमने बच्चों को सुव्यवस्थित वो आ पाए परीक्षा केंद्र, हम सभी राज्य सरकारों को अनुरोध किए हैं। मैंने लगभग सभी माननीय मुख्यमंत्रियों को अनुरोध किया है, पत्र भी लिखा है। सब अपने अपने राज्य के विद्यार्थियों को सुव्यवस्थित परीक्षा केंद्र तक आ जाए, उनको लॉजिस्टिक ट्रांसपोर्टेशन फैसिलिटी उपलब्ध कराया जाए। वहाँ जब आएंगे तब उनको उस समय की आवश्यकता को देखते हुए, गर्मी बारिश से सबको आवश्यकता में दिखते हुए सारे सुप्रबंधन करे, राज्य सरकार उसको प्रबंधन करे। पिछले बार भी किए थे और इसको टेम्पर प्रूफ हो, इसलिए CAPF को दायित्व दिया जाएगा, राज्य सरकार की पुलिस को दायित्व दिया जाएगा। हम लोग इस बार तय किए हैं प्रश्न पत्र आने से जाने तक सभी कामों के लिए एक निर्दिष्ट कैबिनेट सेक्रेटरी एक मीटिंग लेने वाले हैं, गृह सचिव मीटिंग बुला चुके हैं, राज्यों के साथ उनकी चर्चा होगी, चीफ सेक्रेटरी, DG, फिर नीचे आगे चल के डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट और कॉलेज SPS सब उसमें से इन्वॉल्व होंगे। एक टोटल कैपेसिटी को इस बच्चों की निर्भुल परीक्षा उस प्रणाली में हम लगा रहे हैं। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सविस्तरपणे या सगळ्या संदर्भात ABPशी बातचीत केलेली आहे आणि एकूणातच वायुदलाची मदत घेण्यासंदर्भात किंवा लष्कराला या संदर्भात मदत करण्यासंदर्भात पाचारण करण्यात येणार आहे। या अनुषंगाने आता आपण बोलणार आहोत। लेफ्टनंट कर्नल निवृत्त सतीश ढगे सर आता आपल्यासोबत आहेत। सतीश ढगे सर, हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला असेल, थेट वायुदलाची मदत घेण्याच्या दृष्टीने आता नीट परीक्षेसंदर्भात पावलं टाकण्यात येत आहेत। आपली पहिली प्रतिक्रिया, आपलं निरीक्षण सतीश ढगे सर। नक्कीच अश्विन, जर खरोखरच सरकारला असा निर्णय घेण्याची जर नौबत येत असेल तर याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एनटीएची जी नीटची परीक्षा पद्धती घेण्याची सिस्टम आहे त्याविषयीचा असणारा रोष, त्याविषयीचा लोकांच्या मनामध्ये असणारा राग, त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार। दुसरी गोष्ट, 21 जूनला जर ही परीक्षा कंडक्ट करायची असेल तर कमी वेळ असल्यामुळे स्पीड हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि फुल प्रूफ हँडलिंग, एकूणच सगळं जे वातावरण आहे यामध्ये या परीक्षेच्या अनुषंगानं पेन अँड पेपर बेस्ड परीक्षा यावर्षी जर कंडक्ट करायची असेल तर फुल प्रूफ हँडलिंग कशी करायची हा प्रश्न समोर असल्यामुळे सरकारला या ठिकाणी लष्कराची त्याचबरोबर वायुदलाची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागते। पहिली गोष्ट आपल्याला माहित आहे की एनटीएच्या परीक्षा पद्धतीविषयी खूप मोठे प्रश्नचिन्ह आहेत। मग एक प्रकारे आज घडीला लष्कराकडे जे आहे अत्यंत सिस्टमॅटिकली सामान्य जनता त्या ठिकाणी पाहते की इथे भ्रष्टाचार किंवा इथे जे आहे आमचा सर्वात शेवटचा ऑप्शन म्हणजे भारताचं लष्कर या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं जातं, म्हणून भारताच्या लष्कराला या ठिकाणी इन केलं जात आहे। भ्रष्टाचाराचा तिथे काही प्रश्न येणार नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, स्पीड 21 जूनला जर घ्यायचं असेल तर कमी दिवसांमध्ये भारताच्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर पर्यंत हे पेपर्स जर पोहोचवायचे असतील तर चिनूक हेलिकॉप्टर्स असेल किंवा MI-17 याच्या माध्यमातून प्रत्येक डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर पर्यंत कमीत कमी वेळेमध्ये हे पेपर्स आपल्याला पोहोचवता येतील आणि फुल प्रूफ हँडलिंग। एकूणच या सगळ्या पद्धतीमध्ये जे आहे ज्या प्रकारचे लॉजिस्टिक कन्स्ट्रेंट्स होते, 21 जूनला पावसाळा सुरू होईल, हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स असतील, इथे इन्क्लेमेंट वेदर असल्यामुळे त्याला जर टॅकल करायचं असेल तर एअरफोर्सचा जो आहे नक्कीच महत्वाचा रोल असेल। तुम्ही पहिली प्रतिक्रिया विचारली, माझ्या मते सरकारने एक पाऊल पुढे घेतलेलं आहे, पण प्रत्येक जनतेच्या मनामध्ये हा बेसिक प्रश्न आहे, खरोखरच नीटचा पेपर जर फुटत असेल तर एखाद्या क्लासचा संचालक फक्त एखादा जो आहे पेपर सेटर हा पेपर त्या ठिकाणी फोडू शकत नाही। खरा जर कुठे घोळ असेल तर तो एनटीए मध्ये आहे। मग एनटीए मधला तुमचा जो मोल आहे, तुमचा जो अशा प्रकारचा जो आहे जो गद्दार आहे, त्या गद्दाराला सोडण्या एक प्रकारे पकडण्यासाठी सरकारनं काही पाऊल उचलली का हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। मी एक स्वतः डॉक्टर आहे, मला ही सगळी सिस्टम त्या ठिकाणी माहित आहे, म्हणून अत्यंत जबाबदारीने मी ही विधान त्या ठिकाणी करतोय की अशा एखाद्या 2 व्यक्तीला किंवा ज्यानं पेपर विकत घेतला त्याला पकडून जो आहे तुम्हाला हा सगळा स्कॅम जो आहे किंवा माफियांना उघड करता येणार नाही। सतीश ढगे सर आपल्या सोबतच राहा। आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ। हर्षवर्धन सपकाळजी, नीट परीक्षेसाठी आता थेट वायुदलाची मदत आणि आत्ताच आपण केंद्रीय मंत्र्यांचं इंटरव्ह्यू देखील पाहिला, ABP नेटवर्कशी त्यांनी संवाद साधला, या सगळ्या निर्णयाकडे आपण कसं पाहताय? जमिनीवरच्या व्यवस्थेवरच्या कोणत्याही माणसावर विश्वास सरकारचा राहिलेला नाही आणि जमिनीवरच्या माणसांचाही सरकारवर विश्वास राहिलेला नाही। आता हे ऐकावं ते नवलच आणि मोदी है तो मुमकिन है अशा पद्धतीमध्ये आता थेट हवेतून पेपर येणार याचा अर्थ व्यवस्था, अधिकारी, शासकीय यंत्रणा ही कुचकामी ठरते, याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। तर
अशा प्रकारचे विचित्र आणि चर्चा होतील असे निर्णय घेऊन मुळात या परीक्षेमध्ये पेपर फोडणारे, विकणारे पकडले गेले, पण तो फोडणारे अजूनही फरार आहे, त्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे. हा या वर्षीचा पेपर जो फुटला ही पहिली वेळ नाही. यापूर्वी अगदी 70 वेळेस हा नीटचा पेपर फुटलेला आहे आणि 70 वेळेस फुटल्यानंतरही जशी क्लीन चिट दिल्या गेली होती तशाच प्रकारची क्लीन चिट याही वेळेस या आरोपीच्या निमित्तानं या पेपर फुटीच्या आरोपींना दिल्या गेलेली आहे. आणि आजार एक आहे आणि औषधोपचार दुसरा चाललाय. वास्तविक पाहता यंत्रणा अशी असली पाहिजे की त्यामध्ये वतक असला पाहिजे आणि विमानाने पेपर येणे, हवेतून पेपर येणे हा काही त्याच्यावरचा इलाज नाही. हे अत्यंत हास्यास्पद अशा स्वरूपाचं एक सरकारने उचललेलं पाऊल आहे आणि हा देश आपला दिवाळखोरीकडे घेऊन जात आहेत याची चुणूक या निर्णयाच्या माध्यमातून कुठेतरी मिळालेली आहे. सपकाळजी, पण केंद्रीय मंत्री आता असं म्हणाले दोन गोष्टी. एक तर 22 जूनला परीक्षा आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार वेळ कमी आहे, त्यामुळे वायुदलाची जी यंत्रणा आहे ती जास्ती फास्ट तिकडे पोहोचू शकेल, हा एक मुद्दा त्यांनी मांडला. दुसरा मुद्दा त्यांचा म्हणजे त्यावेळी पावसाळा सुरू असतो, तर त्या अनुषंगाने देखील वायुदल हे उपयुक्त ठरू शकतं आणि या दोन कारणांमुळे वायुदलाची मदत घेतोय आम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी दोन ज्या सबबी सांगितल्या हास्यास्पद आहे. जलद आणि उशिराचा विषय नाही. याच्या आधी नीटच्या परीक्षा होत होत्या. 14 पासून सातत्याने फुटण्याचे प्रकार समोर आलेले आहेत आणि विशिष्ट घरातील लोकांना करून ठेवलेली आहे. त्यामुळे हवेतून आणले काय, नेटवर पाठवले काय, रेल्वेने पाठवले काय, हा काही महत्वाचा मुद्दा नाही आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की यामध्ये जो भ्रष्टाचार जे रॅकेट आहे त्या रॅकेटला वाचवण्याचा प्रयत्न ही केंद्रीय मंत्री करत आहेत. वास्तविक पाहता या मंत्र्यांना ताबडतोबीनं यांचा एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जायला पाहिजे होता. मात्र एक्स्ट्रीम फाईल सारख्या अत्यंत गंभीर प्रकरणात हरदीप पुरी यांचाही राजीनामा घेतला नाही आणि आता लाखो विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि या विभागाचं नेतृत्व करणाऱ्या मंत्र्यांचाही राजीनामा जिथे होत नाही तिथे एकंदरीत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे. तो प्रश्नचिन्ह कायम आहे आणि नीटचा पुन्हा पेपर फुटेल अशा प्रकारे जे बोललं जात आहे त्याचाच प्रत्यय आल्याशिवाय हे आपल्याला सांगितलं पाहिजे. हर्षवर्धन सपकाळजी, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. पुन्हा एकदा निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सरांकडे आपण जाऊया. ढगे सर, आता आपण प्रतिक्रिया ऐकली हर्षवर्धन सपकाळांची. राजकीय मुद्दे बाजूला राहू देत, पण अशा पद्धतीने लष्कराची मदत, जसा आपणही तो मुद्दा मांडला, तर हर्षवर्धन सपकाळ यांचंही तेच म्हणणं आहे की यामुळे खरंच जो आळा बसायचा आहे गैरप्रकारांना तो एकूणात फुलप्रूफ मग आळा बसू शकेल. ह्या मूव्हमुळे हे पाऊल किती निर्णायक ठरू शकतं एकूणातच परीक्षा अतिशय काटेकोर आणि कडक पद्धतीने घेण्याच्या दृष्टीने? ढगे सर, आपण ऑब्जेक्टिव्हली याला असेस करू. पहिली गोष्ट नक्कीच सरकारच्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्याला स्पीड हासिल करायची असेल, सिक्युरिटी हासिल करायची असेल आणि फुल प्रूफ हँडलिंग करायची असेल तर हे एक पाऊल पुढे याविषयी कुठल्याही कोणाच्याही मनामध्ये शंका नसावी. जसं पहिल्या प्रतिक्रियेमध्ये मी त्या ठिकाणी सांगितलं की 21 जून आहे, वेळ कमी आहे, भारत देश एवढा मोठा आहे आणि त्या ठिकाणी पावसाळा असल्यामुळे जे आहे एअरफोर्सची मदत घेणं एक प्रकारे विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्याचबरोबर जलद पोहोचवण्यासाठी हे फायद्याचं त्या ठिकाणी ठरेल. पण खरा मुद्दा हा आहे की लॉजिस्टिक मधला जो आहे तो एक प्रकारचा भ्रष्टाचार किंवा त्यामधले जे आहेत कन्स्ट्रेंट्स तुम्ही त्या ठिकाणी ओव्हरकम कराल. पेपर फ्रेम करण्यापासून म्हणजे एनटीए मध्ये ज्यावेळेस तो पेपर तयार होतो तिथून तर आणि नंतर पेपर झाल्यानंतर पुन्हा त्याचं सगळं जे असेसमेंट होणार आहे आणि अल्टिमेटली रिझल्ट लागणार आहे याच्याविषयी सरकारनं काय केलं याच्याविषयी जे आणखीनही परीक्षार्थींच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये जे खूप सारे प्रश्नचिन्ह आहेत. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी जे स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं ते शब्द वापरतात एक्झाम माफिया. याचा अर्थ हे फक्त काही एक वर्षी यावर्षी झालेलं नाही. माफिया जर असेल, अशा प्रकारचं रॅकेट असेल तर मागच्या कित्येक वर्षांपासून हे रॅकेट सुरू आहे. हे अप्रत्यक्षपणे स्वतः धर्मेंद्र प्रधानच या ठिकाणी ऍक्सेप्ट करतायत आणि या माफियाला किंवा या रॅकेटलाच ब्रेक करण्यासाठी अशा प्रकारची पद्धती आम्ही अवलंबतोय. म्हणजे हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. हा फक्त एक सिम्पटम आहे की जे आहे कमीत कमी म्हणजे काही लोक पकडले गेले. मी म्हणतो एखाद्या आजाराचं जे आहे फक्त लक्षण आहे, पण फक्त लक्षणाची ट्रीटमेंट करून आपल्याला चालणार नाही. त्याच्या मागचं मूळ कारण, मूळ आजार जो आहे तो आजार जर शोधायचा असेल तर फक्त एअरफोर्सची मदत घेऊन सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं वाटत नाही. पण नक्कीच एक पाऊल पुढे आहे असं जर मी या ठिकाणी म्हणत असेल तर त्याला जे आहे स्ट्रॉंग बेस आहे. सरकारनं जो निर्णय घेतला तो योग्य घेतला, पण याच्या माध्यमातून सगळं काही सॉर्ट आउट झालं आणि सगळं काही नॉर्मल होईल असं मला वाटत नाही. सतीश ढगे सर, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे या निर्णयाचं विश्लेषण केलं त्याच्याबद्दल. आणि या सगळ्या संदर्भात कन्हैया कुमार यांचं ट्विट आलेलं आहे. कन्हैया कुमार एक्सपोस्टमध्ये काय म्हणतात बघूया. ये एक्सपोस्ट है कन्हैया कुमार यांची. शिक्षा मंत्री ने बेशर्मी की सारी हदें पार कर दी. उनके कहने का आशय है कि हम चुनाव जीत रहे इसलिए पेपर लीक करा रहे.
नहीं कोई चिंता की बात, प्रधानमंत्री का हाथ मंत्री प्रधान के साथ। भाजपा चुनाव जीतेगी तो पेपर लीक होगा, महंगाई बढ़ेगी और इस पर कोई सुनवाई नहीं होगी, असं म्हणतात कन्हैया कुमार। आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी हॅशटॅग मध्ये केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।